उसके अलावा तो पंढरपूर वरून आले तिकडे nothing comes close to that. And it's only one in India? No, it is the first. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग. आत्ता सकाळच्या वाजलेत 5:30 आणि लाईफमधली पहिल्यांदा आज आपण रायडर ग्रुपसोबत जे काही प्रोफेशनल रायडर आहे त्यांच्यासोबत राईड करणार आहे. आणि लाईफमधली पहिली 26 जानेवारी स्वतंत्रता दिवस आपण लोणावळ्यामध्ये रायडर्स ग्रुपबरोबर सेलिब्रेट करणार आहे. तर या संपूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला ही रॅली स्पिरिट ऑफ युनिटी ही राईड बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाईक आपण कोल स्टार्ट केली, ग्लोव्ज घालतो आणि लगेच निघतो. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. सगळं लाईनअप लागलेलं आहे आणि अशी राईड चालू झाली मित्रांनो आपली. तर मित्रांनो म्हणजे फुल स्पीड म्हणतायत ना, आपण आता 60-70 क्रूज करतोय. पण हे आता एक नवीन ट्रायंग्युलर फॉर्मेशन आता काय चालू झालंय. यामध्ये काय होतं, एकामागे एक लाईनअप चालू असताना जर काही इश्यू आला आणि जर समजा इमर्जन्सी ब्रेकिंग झालं तर एकमेकावर धडकायचे चान्सेस असतात. त्यामुळे असे झिगझॅग पॅटर्नमध्ये सगळे चालवतात गाड्या. ते फॉर्मेशन आता चालू आहे. पुढं खूप धुकं आहे. रायडर्स आहेत मित्रांनो आज आपल्यासोबत. काही जण फ्युअलअप करायला थांबलेत. आपण निघतोय आता पुढच्या प्रवासाला. आणि अशा पद्धतीने आपण आता आपल्या लोकेशनला पोचलो आहे, जे की आहे लोणावळ्यात. इथून आतमध्ये जाऊन गाडी पार्क करून आपण आतमध्ये आपल्या सगळ्या ग्रुपबरोबर एंट्री घेणार आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्ही समोर दिसतंय हे संपूर्ण एवढे सगळे रायडर्स आज आपल्यासोबत या ग्रुप राईडमध्ये सामील होते. इव्हेंटमध्ये एंट्री झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणि वेगवेगळ्या बाईक्स या प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. बरेच इव्हेंट इथं चालू होते. त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आपण सहभागी होऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपण भेट देत होतो. या ठिकाणी काही गेम्स आलेल्या रायडरसाठी तयार करण्यात आल्या होत्या, त्याहीमध्ये आपण पार्टिसिपेट केलं आणि काही स्पेशल गिफ्ट्स देखील आपल्याला या टायमाला मिळाले. आणि मित्रांनो, त्या स्टॉलतर्फे इथं काही बाईक्स डेमोसाठी ठेवलेल्या आल्या होत्या. ही आपण जी समोर दिसते ही ट्रायम्फ टायगर आणि ZX10R यासारख्या टॉप लेवलच्या बाईक इथं आम्हाला बघायला मिळाल्या. आणि त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला जे आपण पाहिलं ते भारतातले सगळ्यात मोस्ट टॉप जे यूट्यूबर्स आहेत त्यांना आपण भेटण्यासाठी गेलो. सर मैं पूछना चाहूँगा कि कितने बाइक्स हैं आपके पास में एंड व्हाट्स योर फेवरेट वन आउट ऑफ दैट? नीना त्यांच्यासोबत फेवरेट तो सुपर ड्यूक है. उसके अलावा तो पंढरपूर वरून आले तिकडे nothing comes close to that. And it's only one in India? No, it is the first in India. मैंने पहली ली थी. अभी I think total 6 है इंडिया में. जसं मी 5 But हमें ऑनलाइन सिर्फ एक ही दिखती है. यावेळेला मला वाटते की देवाचा और अभी दिख रही है और एक आई है जो दिख रही है ऑनलाइन. बट हर जगह बस हम ही हैं. बरं वाटते. So मध्ये आले आहेत पहले तो मैं सभी को हेच बाइकिंग विश करना चाहूँगा हैप्पी रिपब्लिक डे. वेगळा पॅशन आहे. छुट्टी का दिन है और एक हॉलिडे छोड़कर आप सब लोग अपनी बाइक्स लेकर गेयर अप होकर यहाँ पर आए हो. इट इज नॉट इजी. एक डेडिकेशन लगता है. आणि त्यानंतर आपण गेलो ते पार्किंग एरियाकडे, का तर तिकडं खूप गर्दी झाली. कारण की इंडियातल्या टॉपमोस्ट बाईक या इथं पार्क झालेल्या होत्या आणि एकाच ठिकाणी आपल्याला त्या आज बघायला मिळणार होत्या.
आपण जे समोर बघताय या सगळ्या प्रीमियम आणि 1000 CCच्या वरच्या बाईक्स आहेत. यामध्ये होंडा गोल्डविंग असेल, BMWचे वेगवेगळ्या बाईक्स असतील, R1250, R13, GS 1300, ॲप्रिलाच्या बाईक असतील, निंजा, कावासाकी, ट्रायम्फ, हार्ले डेव्हिडसन. प्रत्येक बाईक यावेळेस या इव्हेंटमध्ये मला बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली. ही जी आपण समोर बघताय ही BMW SS 1000 RR आहे. त्यानंतर इकडे जी उभारली आहे ही ट्रायम्फची टायगर आहे. बऱ्याच म्हणजे जबरदस्त ज्या आपण फक्त यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत बाईक्स बघत आलो होतो त्या बाईक्स आपल्याला इथं आज आम्हाला समक्ष बघायला मिळाल्या. खूप जबरदस्त असे रायडर्स होते आणि जबरदस्त अशा गाड्या म्हणजे कधीच न पाहायला मिळणाऱ्या आणि सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी. त्यानंतर त्याच्याच साईडला सुझुकीची विस्टॉम गाडी आज इथं लॉन्च करण्यात आली. त्याचंही एक टेस्ट राईडसाठी त्यांनी ऑफ रोड आणि ऑन रोड ह्या दोन्ही ट्रॅक इथं तयार केले होते. त्याच्यावरती तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथं ट्रायल राईड घेऊ शकत होतात. आणि पुन्हा एकदा आम्ही इव्हेंटमध्ये गेलो मित्रांनो. कॅस्ट्रॉल पॉवर प्रेझेंस स्पिरिट ऑफ युनिटी 3.0 तर्फे आमच्या द क्राउन्स रायडर्स ग्रुपला द नोवा क्लब ऑफ अवॉर्ड हा मिळाला. आणि इव्हेंटच्या शेवटी आम्ही थोडंसं फोटोशूट केलं.